मी गेलं 10 वर्ष झालं निंबवडी असेल, अनुसईवाडी असेल, मुडेवाडी, वाक्षेवाडी, कामत, बनपुरी, शेंडगेवाडी, बाळीवाडी या गावांमध्ये प्रत्येक घरामध्ये गेलं 10 वर्ष झालं. मी त्या सेवेच्या निमित्तानं पोचलोय. त्यामध्ये सेवा ही सेवाच आहे. सेवा भले सेवा कोणतीही असो, पशुसेवा असो, जनसेवा असो. सुरुवातीला मोबाईल दिवसातून एकदा चार्जिंग करायचो आणि त्या संवाद मिळाल्यानंतर मी दर दिवस आजही सकाळपासून 2 वेळा मोबाईल चार्जिंग केला. कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही, मी कुठल्या भांडवलदाराचा मुलगा नाही किंवा राजकारणात माझ्याकडे धनशक्ती नाही. तुम्ही माझ्या भावनेतून की मला माहीत नाही की मी उमेदवार असल नसल माहीत नाही. माझी आज इच्छा नाही, आजही मागणी नाही. पण मला एवढं समजलं की नक्कीच लोकांचं प्रेम माझ्यावर कुठंतरी आहे. लोकांमधून मला चर्चा आली की बाबा की जो पण उमेदवार असेल तो आमच्या परिचयाचा असावा. काही उमेदवारांची आम्ही नावं वगैरे ऐकली, पण आम्ही कधी यांना बघितलं नाही, पाहिलं नाही, आमच्या परिचयाचे नाहीत. तर तुम्ही कुठंतरी आग्रही राहा. माझं भांडवल एकच आहे की मी ज्यावेळेस पशुसेवेसाठी रानावनात शेतकऱ्यांकडे जात असतो, अडचणीच्या ठिकाणी जात असतो, तेच माझं भांडवल आहे. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. निंबोडे जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागलेली आहे आणि संपूर्ण तालुक्याचं निवडणूक लागलेली आहे. 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गण असे उमेदवाराच्या तयारी चालू झालेल्या आहेत. परंतु एक जनसामान्यातून एक निंबोडे पंचायत समिती गणातून एक नाव पुढे येते. जनसामान्यांचा भावना आहेत की रावसाहेब पाटील यांचं नाव समोर येते. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडलेले गेलेले आहेत ते डॉक्टर रावसाहेब पाटील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, आज जनभावना आहेत की एका सामान्य कार्यकर्त्यानं ही पंचायत समितीची निंबोडे गटातून उमेदवारी केली पाहिजे. मुळामध्ये राजकारण म्हटलं की एका बाजूला जनशक्ती आणि धनशक्ती हा संपूर्ण संबंध देशामध्ये, राज्यामध्ये हा राजकारणाला पडलेला एक पॉइंट आहे. आणि खऱ्या अर्थाने मी एक सामान्य घरातला पोरगा आहे. मला कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा कसलीच किंवा भांडवलदाराचा मी मुलगा नाही, एक सामान्य. पण गेलं 4-5 दिवस झालं की सामान्य लोक माझ्यासाठी आग्रही आहेत की माझे अनेक शुभचिंतक आहेत की त्यांना वाटतं तुम्ही लढावं. आणि मी आजही इच्छुक नाही. माझी कुठं आज ही मागणी नाही कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या नेत्याला की मला तुम्ही उमेदवारी द्या. पण एक सामान्य माणसांनी मला फोन येत आहेत, त्यांचे मेसेज येत आहेत की तुम्ही कुठेतरी असावं. मला सांगा, तुम्ही जी पशुसेवा केली, कुठेतरी या पशुसेवेचा फायदा होतोय तुम्हाला? नक्कीच या लोकांच्या भावनेतून जर आपण बघितलं तर त्या पशुसेवेचा थेट आशीर्वाद मला मिळताना दिसतोय. कारण निंबवडे पंचायत समिती गण हा जरी काही दिवसापूर्वी तयार झाला असला तरी मी गेलं 10 वर्ष झालं निंबवडी असेल, अनुसईवाडी असेल, मुडेवाडी, वाक्षेवाडी, कामत, बनपुरी, शेंडगेवाडी, बाळीवाडी या गावांमध्ये प्रत्येक घरामध्ये गेलं 10 वर्ष झालं. मी त्या सेवेच्या निमित्तानं पोचलोय. आणि जे माझे 10 वर्षाचे ऋणानुबंध त्या लोकांशी आहेत आणि एक माझी एक अटॅचमेंट आहे, एक जवळीक आहे. आणि त्या प्रत्येक लोकांच्या वेळी अवेळी, रात्री अपरात्री त्यांच्या अडचणीच्या काळात मी 100% तिथं हजर होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कुठेतरी त्या भावना मला आज त्यांच्या बोलण्यातून जाणवतील. अ, पशुसेवेसोबत जनसेवा करायची इच्छा आहे का? मुळामध्ये सेवा ही सेवाच आहे. सेवा भले सेवा कोणतीही असो, पशुसेवा असो, जनसेवा असो. पण लोकांच्या आग्रह खातर जर ह्या पशुसेवेला जनसेवेची जोड मिळाली तर मला नाही वाटत की वेगळं काहीतरी घडते. ही अजून चांगल्या पद्धतीने सेवा होऊ शकते. सकाळपासून तुम्हाला किती कॉल आलेत? आताच आम्ही उभा राहिलो होतो, बघितलं 2-3 तुम्हाला जे फोन आले, त्या फोनवरून असं समजतंय की तुमचं नाव हे जनसामान्यातून पुढे येते. किती सकाळपासून कॉल आले? सकाळपासून 200-300 फोन आले. आणि मुळामध्ये गेल्या एक 10-15 दिवसापूर्वी मुंबईमध्ये जो एक कार्यक्रम झाला की आपल्या विद्याताई मोठे यांचा एक संवाद मेळावा पार पडला. आणि त्या संवाद मेळाव्यापासून दर दिवस मी सुरुवातीला मोबाईल दिवसातून एकदा चार्जिंग करायचो आणि त्या संवाद मेळाव्यानंतर मी दर दिवस आजही सकाळपासून 2 वेळा मोबाईल चार्जिंग केला. मला दर दिवस मोबाईल 3 वेळा चार्जिंग करायला लागतो. एवढे बाळेवाडीच्या त्या देवरस वस्तीपासून, यमगर वस्तीपासून, कोळेकर वस्तीपासून, बाळेवाडी गाव भागातून इकडं गळवेवाडी आणि तलावाच्या खालची वस्ती, म्हणजे एक टोक देवरस वस्ती आहे आणि एक टोक इकडं तलावाच्या इकडं
निंबोडे तलावाच्या खालचं गळेवाडी सुटोक आणि ही सगळी गावं, या प्रत्येक गावातले एक सामान्य आबालवृद्धांचं फोन येतात, मित्रमंडळीचं फोन येतात की तुम्ही कुठंतरी असलं पाहिजे. पण मी त्यांना समजावतोय की मला कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही, मी कुठल्या भांडवलदाराचा मुलगा नाही किंवा राजकारणात माझ्याकडे धनशक्ती नाही. तुम्ही नक्की तुमचं प्रेम तुमच्या भावनेतून मला जाणवते, पण धनशक्ती ही माझ्याकडे नाही आणि राजकारण हे जनशक्ती आणि धनशक्तीवरच चाललेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या भावना समजू शकतो. पण मी आजही कुठं मागणी केली नाही किंवा आजही माझी इच्छा नाही. पण लोकांच्या प्रेमातून मला जाणवते की कुठेतरी लोकांना आपल्याबद्दल काहीतरी वाटते. गेले एक 8-10 वर्षाच्या संपर्कामुळं. जरी पैशा पाण्यानं फटका असला तरी जनसंपर्क तुमचा चांगला नेटका आहे. या नेटक्या जनसंपर्कावरती पक्ष तुमचा विचार करेल असं वाटतंय का? मुळामध्ये आपली मागणी नाही. त्या अँगलनं आपण विचार केला नाही. आपण ज्या सेवाभावी वृत्तीनं, ज्या पशुसेवेतून जे कमवलं, की मला आज कळालं, की आपण जे कमवलंय, तर ते आज कुठेतरी दिसतंय लोकांच्या भावनेतून, की मला माहीत नाही, की मी उमेदवार असल, नसल माहीत नाही. माझी आज ही इच्छा नाही, आज ही मागणी नाही. पण मला एवढं समजलं, की नक्कीच लोकांचं प्रेम माझ्यावर कुठेतरी आहे आणि मी त्यांच्या अडचणीच्या काळात मी कुठेतरी त्यांच्या मदतीला असो असेल, तर माझ्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आज ती कुठेतरी एकत्र येत आहेत आणि कुठेतरी सोबत उभं राहतात, एवढं मला नक्की जाणवलं. तुम्ही निंबोडे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा राहिला आहे. तुम्हाला प्रशासनाचा अनुभव आहे. तुम्ही वक्तव्य सुद्धा चांगली करताय. या सगळ्याचा अनुभव तुम्हाला जनसेवा करण्यासाठी कामी येईल असं वाटतंय का? नक्कीच येईल. मुळामध्ये प्रशासन तर निंबोडे ग्रामपंचायत सदस्य पदावर आपण काम केलेलं आहे. त्यानंतर आणि मुळामध्ये माझी सगळ्यात एक जी गोष्ट आहे ना, माझी जी सगळ्यात बेटर थिंग ही आहे की माझा संपर्क. हां, की आज मी काय भागामध्ये बाळेवाडी वगैरे बनपुरी असेल तिकडे फिरलो आणि मी लोकांमधल्या चर्चा ऐकल्या. मला कुणाला म्हणजे टीकात्मक किंवा असं नाही. मला लोकांमधून मला चर्चा आल्या की बाबा, की जो पण उमेदवार असेल तो आमच्या परिचयाचा असावा. काही उमेदवारांची आम्ही नावं वगैरे ऐकली, पण हे आम्ही कधी यांना बघितलं नाही, पाहिलं नाही, आमच्या परिचयाचे नाहीत. तर तुम्ही कुठेतरी आग्रही राहा. मी त्यांना समजावून सांगितलं, की माझी इच्छा नाही. माझा पिंड हा राजकारण नाही. माझं क्षेत्र वेगळं आहे. पण लोकांचा खूप आग्रह दिसून येतोय, की बाबा तुम्ही कुठेतरी आलं पाहिजे. गेलं 8-10 वर्ष तुमची या व्यवसायाच्या निमित्ताने एक सामान्यशी नाळ जोडलेली आहे. आणि हां, याचा कुठेतरी त्या लोकांच्या भावनेतून व्यक्त होताना ती लोकं दिसतायत मला. अ, निवडणूक म्हणलं की 50-50 गाड्यांचं तापं, हजारो कार्यकर्ते, हे सगळं तुमच्या पाठीमागं नसताना सुद्धा हे म्हणजे काय तुमचं नाव जनतेतून येतंय. तुम्ही भांडवलदार नाही. तुम्ही एक पशुसेवा करतायत. असं त्यातून किती उत्पन्न आहे, की जर समजा तुम्हाला पक्षानं संधी दिली, तर हे सगळं बॅलन्स ठेवण्यामध्ये तुम्ही सक्षम राहचाल का? नाही, नाही. मुळामध्ये मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी कुठल्या भांडवलदाराचं माझं भांडवल एकच आहे, की मी ज्यावेळेस पशुसेवेसाठी रानावनात शेतकऱ्यांकडे जात असतो, अडचणीच्या ठिकाणी जात असतो, तेच माझं भांडवल आहे. आणि जो माणूस अडचणीत असेल, त्या माणसाची प्रशासकीय अडचण असेल, कुठे त्याला दवाखान्यात मदत असेल, मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या माणसाचं काम अडलं असेल, मी आपल्या IRS सचिन साहेबांना त्या माणसाचा फोन करून त्यांच्या खूप लोकांची सामान्यातल्या सामान्य मेंढका माणूस त्याची कामं सचिन साहेबांकडून मार्गी लावलीत. हे भांडवल आहे, दुसरं काही नाही. माझ्याकडे काही नाही. मी आजही फाटका आहे. तुम्ही राजकारण 9-10चा काळ बघितला, तेव्हापासून तुम्ही पडळकरांशी जोडल्या होता. त्यानंतर तुम्ही अनेक त्यांच्या सभा गाजवल्यात. तुमच्याकडे एक फरडा वक्ता म्हणून सुद्धा बघितलं जातं. परंतु आज तुम्ही त्यांच्यासोबत नाही. आज तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये आहे आणि आज सुद्धा तुम्ही मुंबईसारखी सभा गाजवली. या वक्तृत्वाचा सुद्धा कुठेतरी फायदा होईल का? मुळामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्ही म्हटला, की पडळकर साहेबांचा तुम्ही पूर्वी कार्य करत होता, आता इकडे आहे. मुळामध्ये ही दोन्ही माणसं आपलीच आहेत आणि ह्या मातीतले आहेत आणि ह्या मातीसाठी दोन्हीही झटतायत. जर माझ्या बाबतीत जर म्हणायला गेलं, तर मी पडळकर साहेबांचा कार्यकर्ता होतो. मी आजही अभिमानानं सांगतो. पण माझ्यामध्ये जो वैचारिक बदल झाला आणि खऱ्या अर्थानं जर एखादा त्याच भागातून, त्याच समाजातून त्या क्षेत्रातून जर एखादा उच्च शिक्षित, सुशिक्षित, उच्चपदस्थ अधिकारी, त्याच्या कुटुंबातील त्याची शिक्षित पत्नी जर इथल्या राजकारणात येत असतील, तर माझ्यासारख्या एक सुशिक्षित माणसाला वाटतं, की कुठेतरी आपण त्यांच्याही निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आणि सुशिक्षित लोकांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, की जे पडळकर साहेब त्यांच्या पद्धतीनं
लोकांना न्याय देतील, हे यांच्या पद्धतीने लोकांना देतील. कुठंतरी एक सामाजिक बदल हा एक मोठ्या प्रभावीपणे घडत जाईल, ही माझी भावना आहे. पडळकर साहेबांना विरोध म्हणून नाही किंवा पडळकर साहेबांना विरोध म्हणून मी यांच्यासोबत नाही. कारण दोन्ही मी या मताचा आहे, दोन्ही माणसं आपल्या माणदेशातले आहेत, आपल्या भागातले आहेत, आपल्या तालुक्यातले आहेत. त्यांची काम करायची पद्धत वेगळी आहे, त्यांच्या कामाचा उद्देश वेगळा आहे, त्यांचा कामाचा अजेंडा वेगळा आहे आणि यांचा अजेंडा वेगळा आहे. पण जर लिटरली विचार केला, जर सगळ्याचं जर गोळाबेरीज केली, तर यामधून एक कुठेतरी एक वैचारिक खूप मोठा बदल किंवा सामाजिक खूप मोठा बदल या तालुक्यात या निमित्तानं घडू शकतो, अशी मला खात्री आहे. पक्षानं जर तुम्हाला संधी दिली तर ही निवडणूक लढणार? आता मुळामध्ये मला माहित नाही पक्ष संधी देईल नाही देईल, पण कुठेतरी त्या लोकांच्या भावना आहेत आणि जर असं झालं, तशी परिस्थिती आली, लोकांचा खूप रेटा वाढला, खूप लोकांनी मागणी केली, तर कधी लोकांच्या भावनेचा आदरही करावा लागेल. काय काय गोष्ट आहे, जर एखादी जर गोष्ट तुमच्याबद्दल जर सातत्यानं घडत असेल की सातत्यानं तुमच्याकडे मागणी असेल, तुमची इच्छा नसताना पण केवळ तुमच्या भावनेचा आदरही कधी-कधी करावा लागतो. त्यामुळे असं काही नाही की बाबा लोकांनी खूप जर हे केलं, पुढाकार घेतला यामध्ये, लोकं खूप आग्रही राहिली, तर कधी मला त्यांच्या भावनेचा आदरही करावा लागेल. त्या फक्त कुठला पक्ष वगैरे काय अजून तर माझं काय कुणाकडे मागणी वगैरे काही नाही. तर मंडळी, हे होते रावसाहेब पाटील डॉक्टर. एक चांगला वक्ता आहे. पशुसेवेसोबत जनसेवा करण्याची त्यांची भावना आहे. जनसामान्यातून त्यांचं नाव चर्चेमध्ये येत आहे. पक्षानं संधी दिली आणि जनसामान्याचा जर रेटा वाढला तर हे नक्कीच उमेदवारी करतील, असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.